नमस्कार. आत्ता जे आंदोलन चालू आहे, कॉकरोच जनता पार्टी किंवा सगळीकडून त्याला पाठिंबा मिळत आहे. अगदी मान्य आहे, विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेले आहेत, त्याच्यामुळे ही आंदोलन आहेत. पण सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा ह्या घोटाळ्यामागची कारणं अगदी निश्चितपणे माहिती आहेत. मी काही खूप मोठी तत्त्ववेत्ती नाही किंवा मी खूप शिकलेली आहे अशीही नाही. मी खूप सर्वसामान्य शिक्षण घेतलेली अशी एक लेखिका आहे. पण मला काही गोष्टी ज्या खटकल्या, अनेक वर्ष खटकत आहेत. पण आज या आंदोलनामार्फत हे घोटाळा प्रकरण जे बाहेर आलेलं आहे, असे अनेक घोटाळे आहेत जे प्रत्येक वर्षी बाहेर येत असतात. त्याच्यातलाच हा आत्ताचा एक प्रकार. मेडिकलसाठीच्या शिक्षणासाठी असो किंवा टेक्निकल कुठल्या ह्याच्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर त्याचा उगम खरं तर कुठनं झाला आणि हे कसं, म्हणजे आता हे शिक्षण नव्हे, शिक्षणाचा हा बाजार आहे खरं तर, आणि हा थांबवावा आता, असं मला तरी वाटतं. म्हणजे मी काही खूप मोठी कोणी शिक्षण तज्ज्ञ नाही, पण मला जे वाटलं ते मला बोलावंसं वाटतं. आज देशभरामध्ये स्पर्धा परीक्षांमधील प्रकार, विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पण माझ्या मते हा प्रश्न केवळ एखाद्या परीक्षेचा किंवा एका मंत्र्याचा नाही किंवा सरकारचाही नाही. हा गेल्या अनेक दशकांमध्ये शिक्षणाचं झालेलं व्यापारीकरण आणि चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. मी ह्याच्यावर एक आत्ताच लेख लिहिलेला आहे आणि त्याचाच थोडासा सारांश मी तुम्हाला सांगू इच्छिते, की मी 1986-87 साली शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्या काळात आम्ही कॉलेजमध्ये हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घेतल्या. त्यावेळेला आजच्या काळासारखं नीट, जी किंवा इतर स्पर्धा परीक्षा नव्हत्या. कोचिंग क्लासेसचं एवढं मोठं साम्राज्य नव्हतं. शाळेतले शिक्षकच आवश्यक तेवढं मार्गदर्शन करत होते. त्यांच्या घरीच क्लासेस घेत होते किंवा छोटेखानी क्लासेस होते. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र क्लास, लाखो रुपयांच्या फिया किंवा रात्रंदिवस टेस्ट सिरीज आणि रँकच्या शर्यतीही तेव्हा नव्हत्या. शाळेत जे शिकवलं जायचं त्यावर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही विश्वास होता. मग बदल कुठं झाला? ज्ञानापेक्षा गुण महत्त्वाचे झाले आणि समजून घेण्यापेक्षा पाठांतर महत्त्वाचं झालं. आता विचार करण्यापेक्षा MCQमध्ये योग्य चौकटीत टिकमार्क करणं हे महत्त्वाचं झालं. शिक्षणाचं रूपांतर स्पर्धेच्या कारखान्यात झालं. याच काळात कोचिंग क्लासेसचा उद्योगही फोफावला. काही पालकांसाठी मुलाला महागड्या क्लासमध्ये घालणं हे प्रतिष्ठेचं प्रतीक बनलं. मागणी वाढली आणि कोचिंग क्लासेसचा उद्योगही वाढत गेला. हे कोचिंगचे माफिया तयार झाले आणि याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत असं मला वाटतं. आणि याला परमिशन्स देणारं प्रशासन. आज अनेक विद्यार्थ्यांसाठी शाळा दुय्यम आणि क्लासेस प्राथमिक झालेले आहेत. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. याचबरोबर आणखी एक गंभीर प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांचा अनियंत्रित विस्तार. पूर्वी प्रत्येक गावामध्ये 1-2 शाळा आणि मोजकीच महाविद्यालय असायची. आज मात्र अक्षरशः शाळा आणि कॉलेजेस उघडण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. नवीन अभ्यासक्रम सुरू करणे हे आवश्यक असू शकते, पण त्यासाठी प्रत्येक वळणावर नवीन संस्था उभी करावी असं खरंच आवश्यक आहे का? एकाच सक्षम महाविद्यालयामध्ये अनेक शाखा आणि अभ्यासक्रम प्रभावीपणे चालवता येऊ शकतात. पूर्वी होत होतं असं. आमच्याच कॉलेजमध्ये, मी जैन कन्या प्रशालेमध्ये चिंचवडला शिकले, तिथेच आमच्याकडे शाळेमध्येच आमच्या 12वी नंतर 11वी नंतर 11वी 12वी सायन्स ही शाखा होती, वाणिज्य होतं, आर्ट्स होतं आणि संघवी केशरीसारखं एकच कॉलेज होतं. काही अडलं नाही. असंख्य विद्यार्थी तिथे तयार झाले. आता शैक्षणिक संस्थांना परवानग्या देताना काटेकोरपणे नियोजन, गरज आणि गुणवत्ता यांना प्राधान्य दिलं पाहिजे. शिक्षण हे सार्वजनिक
हिताचं क्षेत्र आहे. त्यामुळे संस्थांच्या वाढीवर प्रभावी नियंत्रण आणि पारदर्शक नियमन असणं अतिशय आवश्यक आहे. आज विद्यार्थ्यांवर आणखी एक अन्याय होतो आहे. 12वी नंतरची केंद्रीकृत प्रवेश परीक्षा अनेकदा विद्यार्थ्यांच्या इच्छेपेक्षा प्रणालीच्या गणितावर चालते. आम्ही आमच्या काळामध्ये ज्या विद्यालयामध्ये आम्हाला शिक्षण घ्यायचं होतं तिथे जाऊन आम्ही प्रवेश घेऊ शकत होतो. पण आज विद्यार्थ्यांना अनेक पर्याय भरावे लागतात आणि शेवटी कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल हे काही याची शाश्वती नाही. या अनिश्चिततेचा मानसिक ताण त्या विद्यार्थ्यांवर पडतो आणि काही काळ त्यांना नैराश्यालाही सामोरं जावं लागतं. आणि याच्यामध्ये पालकांच्या अवास्तव अपेक्षांचंही प्रचंड ओझं मुलांच्या डोक्यावरती असतं. मुलांना काय हवं आहे, त्यांना काय शिकायचं आहे हे बघणं फार गरजेचं आहे. त्याची वैचारिक बुद्धी, त्याची पातळी, त्याचं काय म्हणतो, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतःची जडणघडण असते की तो कशासाठी सक्षम आहे. त्याच्यावरती तुम्ही जर लादत राहिलात, तुम्ही LLB केलं आहे म्हणून त्यांनी त्याच्यापेक्षा सर्वोच्च शिक्षण घ्यावं आणि ते पण स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये त्याला उतरून तू ह्याच मार्कांनी पास झाला पाहिजेस, त्याच मार्कांनी पाहिजेस, हीच रँक मिळाली पाहिजे, परदेशातच शिक्षण मिळालं पाहिजे, ह्या सगळ्या अटी तुम्ही मुलांना घालताय. आणि याला खरंच सर्वस्वी पालक आणि आजूबाजूची परिस्थिती खूप जबाबदार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचं होत आहे, ज्यांच्याकडे महागड्या क्लासेसची फी भरण्याची क्षमता नाही. ते गुणवत्तेने अगदी सक्षम जरी असले तरी पण ते स्पर्धेमध्ये मागे पडतात. शिक्षण समान संधी देण्यासाठी असतं, आर्थिक विषमता वाढवण्यासाठी नव्हे. आज एखाद्या स्पर्धा परीक्षेतील घोटाळा उघडकीस येतो आणि आपण हादरतो. पण हा प्रश्न एका दिवसात निर्माण झालेला आहे का? थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे वर्षानुवर्षे चुकीच्या धोरणांचा साचलेला हा परिणाम आज आपल्याला समोर उभा आहे. माझ्या मते आता काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. त्या आंदोलनामध्ये सामील होणं मला वाटतं ठीक आहे, काही जणांना ते योग्य वाटत असेल, पण त्या आंदोलनामध्ये खरंच सगळे जे काही सहभागी झालेले आहेत ते फक्त न्याय मिळवण्यासाठी झालेले आहेत का? खूप गमतीजमतीचे व्हिडिओज समोर येत आहेत. जेनझीचं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन समोर येत आहे. लोकांचा शोबाजी समोर येत आहे. रील्स बनवणं, व्हिडिओ बनवणं, फोटो काढणं आणि वेगवेगळे वेश परिधान करून त्यामध्ये सामील होणं म्हणजे हे शक्तिप्रदर्शन आहे, राजकारण्यांनी उभं केलेलं आहे. काय म्हणायचं आहे, म्हणजे समाजाला एकत्रित येऊन झुंबड करून काहीतरी जत्रा यात्रेसारखं प्रदर्शन करायचं आहे. काय करायचं आहे नक्की ते बऱ्याच जणांना समजलेलं नाही आहे. आपण गणपतीच्या मिरवणुकांना जसं सामील होतो तसे सगळेजण सामील होत सुटलेले आहेत. त्याच्यामध्ये नक्कीच खरोखरी कळकळीने आंदोलन करणारे निश्चितच आहेत आणि ते मोजकेच असतील, पण बाकीचे हे सगळे संधी साधू आहेत आणि याला फिरवणारं कोणीतरी यंत्रणा आहेच आहे. कुठल्या तरी पक्षाची लोकं असतील किंवा कुठल्याही संस्था असतील, मला माहिती नाही, पण हे सगळं प्रकरण जे चाललेलं आहे ते भयंकर आहे आत्ता. आणि आत्ता वेळ आहे खरं तर शाळा आणि महाविद्यालयामधील नियमित शिक्षण इतकं सक्षम केलं पाहिजे की विद्यार्थ्यांना महागड्या कोचिंग क्लासेसची गरज पडली नाही पाहिजे. महाविद्यालयामध्ये असं शिक्षण द्या तुम्ही, असे शिक्षक नेमा की तुम्हाला खरंच तुमच्या विद्यार्थ्याला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. आमचे शिक्षक अजूनही आमच्या लक्षामध्ये आहेत. आम्ही अजूनही म्हणतो त्या बाई किती कडक होत्या ना, त्या मला आवडायच्या नाहीत, पण त्यांचं न आवडणं म्हणजे आम्हाला त्या न आवडणं म्हणजे त्याच्यामागं त्यांची शिस्त होती किंवा त्या कठोरपणाचं आमच्या चांगल्या होण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणजे जे काही आत्ता आमची पिढीच्या पदांवरती आहे किंवा आमची वैचारिक पातळी जी सक्षम झालेली आहे योग्य शिक्षण मिळाल्यामुळं, ते आता बघायला मिळत नाही आहे. शैक्षणिक संस्थांना परवानगी देण्याची प्रक्रिया ही अधिक पारदर्शक, गरजाराधित म्हणजे ज्याची खरंच गरज आहे ह्याच्यावर आधारित आणि गुणवत्ता केंद्री असायला हवी. प्रवेश परीक्षा विद्यार्थी
केंद्री, सोपी आणि कमी तणावाची असावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण हा व्यवसाय नसून राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. ही जाणीव पुन्हा एकदा शासन, समाज आणि पालक या तिघांनीही स्वीकारली पाहिजे. तंत्रज्ञान जरी बदलत राहील, अभ्यासक्रम बदलतील, करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील, पण शिक्षणाचा पाया बदलता कामा नये. कारण शिक्षण म्हणजे केवळ पदवी किंवा रँक नव्हे, तर विचार करण्याची क्षमता, चारित्र्य आणि सक्षम नागरिक घडवण्याची प्रक्रिया आहे. ती प्रक्रियाच आपण विसरून गेलेलो आहोत या शोबाजीमध्ये. मला पुढे जायचं आहे, मला असं व्हायचं आहे, मला तसं व्हायचं आहे, हे पालकांचं नियोजन असतं. रँक मिळवणं हे पालकांचं नियोजन असतं. ते लादलं जातं आहे. आज प्रश्न फक्त परीक्षा व्यवस्थेचा नाही. आज प्रश्न आहे, आपण शिक्षण घडवत आहोत की शिक्षणाचा बाजार उभारत आहोत. या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे. बघा, तुम्हाला पटतंय का? मी माझ्या ज्या अल्पबुद्धीला पटलं त्याप्रमाणे विचार केलेला आहे आणि तुमच्यापुढे मांडलेला आहे. आणि हे जर का आता थांबलं नाही तर ह्याचं रूपांतर खूप अतिशय भीषण अशा खूप मोठ्या काहीतरी घटनेमध्ये होणार आहे. यामध्ये मुलांचे बळी जाऊ शकतात, पालकांचे बळी जाऊ शकतात, अनेक लोकांची च्या बदल्या होऊ शकतात, अनेकांना राजीनामे द्यायला भाग पाडू शकतं. अशा घटना यावरती खूप खूप सारासार विचार करून निर्णय घेण्याची आता खरंच गरज आहे. आणि ते मला वाटतं सगळ्यांचं कर्तव्य आहे, समाजाचा भाग असल्यामुळे. तर प्रत्येकाने याच्यावरती जरूर विचार करा. नमस्कार. मी कविता बोडस फडके, पुणे इथून. धन्यवाद.